गजाननाला वंदन करून, मातपित्याला नमन करून आज मी तुम्हाला गीतेचा 13व्या अध्यायाचे महात्म्य सांगत आहे की जे श्रवण केल्याने सर्व दुःखातून मुक्ती मिळते. 13व्या अध्यायाचे महात्म्य सांगत आहे जे श्रवण केल्याने सगळे दुःखातून मुक्ती मिळते. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोपाल कृष्ण भगवान की जय. महादेव म्हणतात, पार्वती, आता मी गीतेच्या 13व्या अध्यायाचे अध्यायाच्या अगाध महात्म्याचे वर्णन ऐकवत आहे. श्रवण करा. जे श्रवण केल्यामुळे तुम्हाला परम संतोष प्राप्त होईल. दक्षिण देशामध्ये तुंगभद्रा या नावाची एक विशाल नदी आहे. तिच्या किनाऱ्यावर हरिहरपूर या नावाचे एक रमणीय नगर वसलेले आहे. तेथे हरिहर नावाचे राक्षस भगवान शिवजी विराजमान आहेत, ज्यांच्या दर्शन मात्रे करून परम कल्याणाची प्राप्ती होते. हरिहरपुरात हरी दीक्षित नावाचे एक क्षत्रिय ब्राह्मण राहत होते, की जे नेहमी तपश्चर्येत आणि आत्मचिंतनात मग्न राहत होते आणि वेदशास्त्रात पारंगत होते. त्यांना एक पत्नी होती. ती समाजात दुराचारी स्त्री म्हणून ओळखली जात असे. ह्या नावाप्रमाणेच ती कामे सुद्धा करीत असे. ती पतीला नेहमी अपशब्दाने बोलत असे. तिने त्यांच्यासोबत कधीही शयन केले नाही. पतीच्या स्नेही संबंधित लोकांना ते तिच्या घरी येत होते. त्या सर्वांना ती दाटवत असे आणि स्वतः कामातुर होऊन निरंतर व्याभिचारी पुरुषासोबत रममाण होत असे. एके दिवशी येणाऱ्या जाणाऱ्यांनी गाजलेले नगर पाहून तिने एका निर्जन आणि दुर्गम वनात आपल्या करिता संकेतन स्थान, गुप्त स्थान बनविले. एकेवेळी रात्रीला कोणीही कामवासना पूर्ण करणारा कामी पुरुष न मिळाल्यामुळे दरवाजा उघडून ती नगराबाहेर आपल्या गुप्त ठिकाणी गेली. त्यावेळी तिचे मन कामातुर होत होते. ती प्रत्येक कुंजवनात आणि वृक्षाखाली जाऊन प्रियकराचा शोध घेऊ लागली, परंतु त्या ठिकाणी तिचे परिश्रम व्यर्थ गेले. तिला कोणत्याही प्रियकराचे दर्शन झाले नाही. तेव्हा ती त्या वनात निरनिराळ्या प्रकारचे आवाज करून शोक करू लागली. गोपाल कृष्ण भगवान की जय. राहिलेला अध्याय आपण उद्या घेऊ. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरे नमः, हरे नमः, हरे नमः.